व्यासपीठावर उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सीमा कांबळे व्यासपीठावर उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य, माझे सर्व सहकारी आणि B.Ed, M.Ed, DSM चे सर्व विद्यार्थी, हा माझा सत्कार केला त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो सर्वांचे. खरं तर PhD ही पदवी घेणे इतकं सोपं नव्हतं, कारण प्रवेशापासून ते वायवा होऊपर्यंत मला म्हणजे PhD असं सांगायचं मला करायचीच नव्हती PhD. नाही, फक्त काहीतरी काल्पनिक गोष्ट सांगून तुम्हाला प्रेरणा देण्यापेक्षा जे खरं आहे ते सांगतो की नाही, मला तर सुरुवातीपासूनच PhD करण्यासाठी, कारण PhD प्रवेश प्रक्रिया काय असते आणि त्याच्यानंतरची काय काय प्रोसेस असते ही सगळी प्रोसेस बघितल्यानंतर सुरुवातच ठरवलं की PhD करायचीच नाही. कारण जितकं शिक्षण झालेलं आहे, M.Ed झालं, M.Ed नंतर सेट आणि नेट पास झालं, त्याच्यानंतर ठरवलं की बस आता याच्यानंतर शिक्षण नाही घ्यायचं. कारण PhD ची जी प्रोसेस आहे आता याच्या म्हणजे प्रत्येक विद्यापीठाची जी काही पद्धती आहे त्याच्यानुसार ठरवलं होतं की आमच्या एक विद्यापीठाचा जो काही एक्सपिरियन्स आला होता त्याच्यानुसार ठरवलं होतं की नाहीच करायची PhD. कारण PhD करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे त्यावेळी समजलं होतं, त्यामुळे नाही ठरवलं होतं की नाहीच करायची PhD. आणि आता जवळपास माझं ऍडमिशन 2017चं आहे. PhD ला मी 2017ला प्रवेश घेतला होता. त्याच्यानंतर जवळपास 8 वर्ष लागली ही कम्प्लीट करण्यासाठी. त्या प्रत्येक स्टेपला मला असं वाटत होतं की नाही आता याच्यानंतर पुढे नाही जायचं, थांबायचं. पण या प्रत्येक वेळेला महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सपोर्ट केला आणि वारंवार PhD करण्यासाठी प्रोत्साहित केला, त्यामुळे ही PhD कम्प्लीट होऊ शकली. नाहीतर माझा पूर्ण म्हणजे सुरुवातीपासून, कारण जी काही प्रशासकीय गोष्टी असतात त्याच्या माध्यमातून इतकं सगळं हे करणं, व्याप करणं आणि PhDचा डेटा कलेक्शन, अनालिसिस या सगळ्या गोष्टी खूप फास्ट आहेत. आणि या सगळ्याला काय जबाबदार असतं तर एक प्रोसेस जी असते, डिले म्हणतो आपण, तो प्रोसेस डिले खूप म्हणजे खूप जवळपास मी तुम्हाला सांगितलं 2017चा माझा PhD साठी टॉपिक अप्रुव्हलचं तुम्हाला M.Ed ला माहिती असेल RRC जी असते ती RRC 2017ला झाली होती. त्याच्यानंतर 2025 मध्ये वायवा झाला आणि 2026 ला डिग्री मिळाली. अशा पद्धतीने हा एकूण प्रवास होता. PhD करा, आता जसं मॅडम सांगितलं की प्रोत्साहित केलं पाहिजे. तुम्ही तुमची आवड असेल तर नक्की करा PhD करण्यासाठी तुम्हाला सेट किंवा नेट किंवा पेट या तिन्ही एक एक्झाम तुम्हाला क्वालिफाय करायची असते. त्याच्या माध्यमातून तुम्ही ज्यांची इच्छा आहे, ज्यांना आवड आहे त्यांनी नक्की PhD करा. तुमच्या त्या PhD साठी जे काही गायडन्स लागेल ते महाविद्यालय तुम्हाला नेहमी करेल. इतक्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित B.Ed, M.Ed कॉलेजच्या प्राचार्य माननीय ॲडव्होकेट डॉक्टर सीमा कांबळे मॅडम, तसेच B.Ed, M.Edचा सर्व स्टाफ आणि B.Ed, M.Ed, DSM, विलिप या सर्वांचे माझे आवडते विद्यार्थी. आज अचानक सत्कार केला. मला आधी वाटलं सिटेटचा सत्कार का, नंतर कळलं की माझा सत्कार, आमचा सर्वांचा सत्कार म्हणून. तर सगळ्यात सांगायचं महत्त्वाचं की म्हणजे मी मुंबई विद्यापीठातून PhD केली एज्युकेशनमधून. जसं सुरुवातीला सांगितलं की असंख्य अडथळे येतात. जसं एक सुविचार आहे की अनुभवाच्या खडतर आणि काटेरी मार्गातून चालत असताना ज्ञानाचा लाभ होतो. या सुविचाराचा हाच विचार मी खूप लहानपणापासून म्हणजे ऐकलेला, पण त्याची प्रचिती मात्र मला PhD करताना आली. अनेक तुम्हाला जसं संसार, मुलं, प्रवास, त्याच्यानंतर शिक्षण हे करताना एक मल्टीटास्किंग करताना असंख्य अडचणी येतात आणि बऱ्याच ठिकाणी वाटतं की आता बस झालं, थांबावं. तर अशा मला आयुष्यात खूप प्रसंग आले PhD करताना की असं वाटलं की बस झालं, थांबावं, आता मी काही करणार नाही. पण त्यावेळेला मला प्रत्येक वेळेला प्रेरणा दिली ती आपल्या B.Ed, M.Ed कॉलेजच्या प्राचार्य ॲडव्होकेट डॉक्टर सीमा कांबळे मॅडम. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. मी सारखं मॅडमला म्हणायची की मॅडम एखादं काम जास्त सांगा, पण मी काय PhD कंटिन्यू करत नाहीये, मला काय नाही करायची. कारण ते माझ्याच्याने होतच होते. त्यात मुंबई विद्यापीठाची इतकी डिले प्रोसेस
जवळजवळ 8-9 वर्ष तरी म्हणजे प्रत्येकालाच जातात मुंबई विद्यापीठातून PhD व्हायला, कारण टॉपिक अप्रुव्हल आणि टायटल आणि हे करण्यासाठी 3-3.5 वर्ष, आणि त्यासाठी लागतो तो प्रचंड संयम. आणि तो जर तुमच्याकडे असेल संयम, तरच तुम्ही मुंबई विद्यापीठातून PhD करा. जसं आपल्या फॅमिली मेंबरचा सपोर्ट असतो तो तर मला मिळाला. अगदी माझ्या मुलांपासून, माझ्या मिस्टरांपासून ते माझ्या आईवडिलांपासून सगळ्यांनी सपोर्ट केला. तसंच या कॉलेजमधले सुद्धा जे टीचिंग स्टाफ आहे त्यांनी पण मला प्रत्येक वेळेला मोटिवेट केलं की नाही मॅडम करा, आणि त्यात जास्त प्राचार्य मॅडमचं जास्त सहकार्य आहे. त्याचबरोबर संस्थेने सुद्धा मला खूप सपोर्ट केला आणि त्यामुळेच मला ही डिग्री मिळण्यास म्हणजे साध्य झालं. त्यामुळे मी पुन्हा सगळ्यांचे मनस्वी आभार व्यक्त करते आणि तुम्ही सर्वांनी सत्कार केल्याबद्दल सुद्धा धन्यवाद देते. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मॅडम. निश्चितच लोहार सरांनी आणि म्हात्रे मॅडमनी जे आपल्याला मार्गदर्शन केलंय, त्यामुळे आता जे BEdला असलेले विद्यार्थी आहेत किंवा जे आता DSMला आलेले नवीन विद्यार्थी आहेत, म्हणजे जे कंटिन्यू प्रवाहामध्येच आहेत, अशाने निश्चितच प्रेरणा घेऊन इथून झालं की लगेच न थांबता PhDला ऍडमिशन घ्यावं असं मला वाटतं. कारण तुम्ही प्रवाहातच आहात आणि प्रवाहाबरोबर लवकर वाहत जाता येईल. फार वाहत जातील. आम्ही आता थकलेले घोडे आहोत. कारण आजच मला एका सरांनी सांगितलं, मॅडम नाही म्हणतो विनंती करा की ज्यांचं आता BEd होऊन लगेच आलेले आहेत त्यांचं म्हणते काहींचे अजून लग्न पण झालेले नाहीत, ते नवतरुण चिरतरुण आहेत, पण आमच्यासारखे जे थकलेले आहेत, पाय दुखतात, एक जिना चढता येत नाही, मॅडम झोपल्या का? तर म्हणते आम्हाला लिफ्टची व्यवस्था. तर म्हणजे लिफ्टची व्यवस्था तुमच्यासाठी केली तर बाकीच्या पण लिफ्टनी येणार. आम्ही आता थकलेले आहोत, पण आमचा मोठा विचार करायला सांगा ESMचे जे आहोत त्यांच्यासाठी. तर निश्चितच PhD जे आहे ही PhD जे प्रवाहाबरोबर आहेत त्यांच्यासाठी कठीण नाही किंवा नेटसेट त्यांच्यासाठी कठीण नाही. त्यांना कसं नॉलेज जेवढं आहे तेवढं सगळं त्यांच्याकडे आता भरलेलं आहे. आमचं काय झालेलं सगळं विभागलेलं आहे, विखुरलेलं आहे, विसरलेलं आहे. तर आणि शिक्षणासाठी कोणत्याही वयाची मर्यादा नाही. ज्यावेळेला माझं MA गायडन्स सेंटर होतं, माझ्याकडे एक 65 वर्षाच्या रिटायर्ड शिक्षिका होत्या, चेतना देसाई मॅडम. त्यांना विचारलं मॅडम आता MA करून काय करणार? तर तुम्ही आता रिटायर झाले, आता घरी बसून तरी होतं काय करणार, म्हणून MA ला ऍडमिशन घेतलं आणि वयाच्या 68व्या वर्षी ते MA पास झाले. म्हणजे हे वेगवेगळे अनुभव आपण लोकांचे बघतो. आपल्या समोर जर ध्येय ठेवायचं असेल तर आपले ध्येय आपल्याच समोर आहे. ह्यांचाच आदर्श घेऊन आपण पुढे PhD करू शकतो. खूप वेळ झालेला आहे. मला वाटते अजून काहींना प्रॅक्टिस करायची आहे, काहींना जाण्याचे वेध आहेत. ज्यांना प्रॅक्टिस करायची असेल त्यांनी. नमस्कार. आज इथे 2 सत्कार मूर्ती आणि आपल्या 3 विद्यार्थिनी सत्कार मूर्ती आहे. नक्कीच इथे पुरुषांचं प्रमाण जरी कमी असेल पण इथे आहे त्यांच्या नक्कीच जसे लोहार सर आज इथे आले आणि ते PhD झाले. प्रत्येक धर्मपत्नीला वाटतं की माझा हिरो असावा, तर प्रत्येक पुरुषाला वाटलं पाहिजे की माझी मुलगी, माझी पत्नी ही सुद्धा एक हिरोईन असावी. लक्षात ठेवा. आणि दुसरं, आपल्या मॅडम सुद्धा PhD झाल्या. नक्कीच त्यांच्या मिस्टरांना, आई वडिलांना वाटलं, पण तो जर पुरुषांनी जर भाग घेतला ना तर इथली प्रत्येक जी मुलगी आहे, इथे सून आहे किंवा बायको त्याची आहे, ती नक्कीच आज मॅडम आपल्या आहेत, मॅडम आहे त्यांनी PhD केलं, PhD होईल. आणि ही आज आपल्या महाराष्ट्राला गरज आहे. आता जी संकल्पना आहे एक स्त्री शिकली की अख्खं कुटुंब शिकतं, नाही आहे. आज गरज आहे की स्त्री शिकलीच पाहिजे. कारण का तर ती आई असते, ती आजी असते, सर्व गुण संपन्न असतं आणि तेच आज पाहिजे. कारण का ह्या भारताचा जर विकास व्हायचा असेल तर पुरुष हा संकुचित वृत्ती आहे. स्वतः मी सुद्धा, कारण मी पुढे जाऊ देऊ नये, पण पत्नी, कारण पुरुषामध्ये जी क्षमता असते ती फार कमी असते, स्त्रीमध्ये फार मोठी क्षमता असते. पुरुषाकडे ताकद असते पण क्षमता नाही. कुठली स्त्री पुरुषावर संशय घेत नाही, पण कुठला पुरुष असं नाही इथे की स्त्रीला संशय घेतो. ही ताकद माझ्या स्त्रीमध्ये आहे. कारण मी अशा गोष्टी अनुभवले आहे. आणि
देत नाहीये. त्यांनी सगळ्यांनी ठेवा आणि पुढे जाऊ दे. कारण का तर गरज आहे. कारण का इथे 50% झालेलं आहे. पण आज त्या 3 महिला आपल्या आहेत विद्यार्थिनी, त्या पहिल्या आल्या आणि ते 50% आलेले आहेत. मला अभिमान आहे. आज मी विद्रा माणूस होतो, पण मी कालपासून जेव्हा मी दोघांचे मला सांगितलं लोहार सर, आमची बीएडची माझी विद्यार्थिनी इथे ती लोहार सरांना पीएचडी मिळालं, नेहा मॅडमचं मी त्याचं पाहिलं, त्यावेळेस मी कालपासून ठरवलेलं आहे की या 1.5 वर्षात माझं पीएचडीला ऍडमिशन आहे. आपल्यासाठी आपण कमी पडतोय आणि सरांनी सांगितलं प्रवाह आणि प्रभावच आहे. मी ज्यावेळेस एमए झालो तेव्हा मला सगळे शिक्षक सांगत होते सेठी तू 100% पास होशील. लक्षात ठेवा मॅच्युअर लागतं. लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीला मॅच्युरिटी लागतं आणि ती आता आमच्यात आलेली आहे. आता उतार काय झाले आमचे अगदी 8-9 वर्ष झाले ते रिटायरमेंटला. परंतु मी पीएचडी ह्या मॅडमना सगळ्या ह्या शिक्षकांना जिथे असतील तिथे मी लिहून ठेवणार आहे तुमची नंबर आणि तिथे मी पेढे घेऊन जाणार. पण ह्या 8 वर्षात आणि मी एकटा करणार नाही आहे, माझ्या बायको सुद्धा मी करून घेणार. लक्षात ठेवा दुसरं मी बीएड झालो, मी माझ्या मिसेसचं बीएड करून घेतलं. मी एमए इकॉनॉमिक्स मध्ये केलं, मिसेसचं पण एमए इकॉनॉमिक्स मध्ये केलं. मी जॉग्राफी मध्ये केलं, माझ्या मिसेसचं पण मी जॉग्राफी मध्ये एमए केलेलं आहे. कारण का रथाची दोन्ही चाकं जोपर्यंत सेम होत नाही त्यावेळेस पुढे जाऊ शकत नाही. म्हणून आम्ही दोघं पण तेव्हा आणि मला बोलले मी 100% घेतली. पुढल्या वर्षी इथे असणार आहे ती, लक्षात ठेवा. पण मी माझा अभिमान आहे माझ्या धर्मपत्नीवर. खरंच सांगतोय 2-3 सुद्धा डीएच कॉलेजला लेक्चरर होती. परंतु माझ्या घरात भली मोठी अडचण आली. माझ्या आईचं एक्सपायर झाली 2011 मध्ये. त्यावेळेस तिने स्वतःहून निर्णय घेतलं की कुटुंब, मी फॅमिली आमची मोठी आहे, खूप मोठी आहे, त्याच्यामध्ये ती करती होती आणि तिने सांगितलं की माझं सर्वस्व, माझं स्वर्ग हे माझं फॅमिली आहे. आपण दोघं जर पुढे गेलो तर आपली 4-8 लोक मागे राहणार आहेत आणि 8 लोकांसाठी तिने मात्र कुटुंब सांभाळलं. आमची विद्यार्थ्यांनी नाव घेतलं, अगदी ती सुद्धा फॅमिली मधूनच आहे. अश्विनी मला मोठ्या फॅमिली मधून तिला तिच्या अश्विनी उभी राहा, कारण ती सुद्धा एक मोठ्या फॅमिली म्हणजे जॉईंट फॅमिली आहे आणि ते सगळं फॅमिलीचं करून आज इथे मी तिचा विद्यार्थी, माझं मिस्टर, तिचे मिस्टर आहे, ते माझे विद्यार्थी आहेत. पाठ पोपटली की मानलं बाबा असे जर पुरुष जर या भारतात असेल ना तर कुठली स्त्री अज्ञानी राहणार नाही. म्हणून जोडीला जोडी 2 चाकं असल्यानंतर आमच्यामध्ये आजपर्यंत माझ्या कलह झाला नाही. मी तिला मॅडम बायकोला सांगतो भांड माझ्याशी, ती नाही भांडत आजपर्यंत, ती भांडत नाही. मग मी कितीतरी आमच्या जे कलिग आहेत अगदी त्यांच्याजवळ कसे पण फोटो काढतो. मी म्हटलं फोटो काढलेत, म्हटलं मला माहिती आहे हे कधी येईल. दोघांचं एकमत असेल, एक शिक्षण असेल आणि कुटुंब जर करायचं असेल तर सामंजस्य घ्या आणि पुढे चला. आपल्या मुलीला शिकवा, आपल्या मुलाला शिकवा. पगारासाठी शिकू नका. मग दुसऱ्यांचा मुलगा डॉक्टर झाला म्हणून माझा मुलगा डॉक्टर अजिबात नाही. एक भारतीय नागरिक होऊ दे, त्याला झाडं लावता आले पाहिजे, त्याला पाण्याचा स्रोत काय हे कळता आलं पाहिजे, तर तो नागरिक आहे. नुसतं डॉक्टर झालं शेजाऱ्यांचा, वकील झालं शेजाऱ्यांचं, पैसे फावड्याने कमवले काही फायदा नाही, 4 भांडावर जातं. परंतु जी आपली संस्कृती आहे ना, सनातन संस्कृती, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, हे संत तुकाराम महाराजांच्या जो वृत्तीप्रमाणे जर चाललो तर आपला महाराष्ट्र, भारत आणि हा जग त्याच्यामध्ये आपला पहिला नंबर असतो. मला बोलण्याची संधी न देता मी मागितली. माझं मी धन्यवाद. धन्यवाद एल के म्हात्रे सर. अजून कोणाला बोलायची संधी पाहिजे? आता जे विद्यार्थी टीईटी उत्तीर्ण झाले त्यांच्यासाठी खूप शुभेच्छा. आम्हाला खूप अभिमान वाटतोय की इतकी अवघड परीक्षा, कारण यावेळेचा पेपर पण अवघड होता. तर आपले विद्यार्थी जे उत्तीर्ण झाले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. आपले जे दुसरे विद्यार्थी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या. सेट एक्झाम असेल, नेट एक्झाम असेल, टीईटी एक्झाम असेल, याची काठिण्य पातळी खूप आहे आता सध्या. आणि अशा परीक्षेमध्ये आपले विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत, खूप चांगली गोष्ट आहे. जे विद्यार्थी एलिजिबल झाले नाहीत त्यांनी काही काळजी करू नका, पुढे तुम्हाला यश, कारण की एकदा तरी अपयश बघितलं पाहिजे म्हणजे यशाची खरी किंमत तुम्हाला कळते.
तर तुम्ही नक्कीच पुढच्या वेळेस तुम्हाला सक्सेस मिळेल हा विश्वास मला पूर्ण आहे तुमच्यावर, कारण तुम्ही त्यासाठी नक्की प्रयत्न कराल. माझे दोन्ही सहकारी लोहार सर आणि म्हात्रे मॅडम यांना कालच मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट ही डिग्री अवॉर्ड झाली. अवॉर्ड आधीच झाली होती, त्यांना काल ते सर्टिफिकेट मिळालं, त्याबद्दल दोघांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन, त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा शुभेच्छा याच्यासाठी की असं आता लोहार सर असतील किंवा म्हात्रे मॅडम असतील, त्यांनी त्यांचे एक्सपिरियन्स शेअर केले, पण मला तुम्हाला सांगायचं की थांबू नका कधीच. की ठीक आहे, आता प्रत्येकाला येणारा एक्सपिरियन्स, मला तरी पीएचडी करताना खूप वाईट एक्सपिरियन्स आला. अगदी ऍडमिशन पासून ते संपेपर्यंत मला अगदी वाईट. तो आपण हायर एज्युकेशन घेत असताना ते येतच, कारण शेवटी आपण इतकी मोठी डिग्री घेत असतो तर ती सहजासहजी कशी मिळेल. मग जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रवेश घेतो त्यावेळेस पहिल्यापासूनच आपण ती मानसिकता करून ठेवणं गरजेचं आहे. आणि मला चांगलं आठवतं या दोघांची जेव्हा पीएचडी चालू होती, अनेक टप्प्यांवर ते दोघांनी शस्त्र खाली टाकलं होतं. टूल तयार करायचं असू दे, डेटा कलेक्ट करायचं असू दे, रेफरन्सेस घ्यायचं, तेव्हा मी प्रत्येक वेळेस त्यांना नाही असू दे चला करा, नाही असू दे चला करा. टूल तयार करताना त्यांना मदत, तर माझ्या परीनं मी काही खूप केलं किंवा ते म्हटले तर त्यांच्या मनाचा मोठेपण आहे, पण मी काय असं खूपसं केलं नाही. त्यांच्या जागी आणखीन कोण असतं, तुम्ही असता किंवा माझे दुसरे कोणी कलिग्स असते, तरी त्यांना मी नेहमी आता गायकवाड सरांना पण प्रेरित करत असते की सर तुम्ही पीएचडी करा. विचारा त्यांना, मी किती वेळा म्हणते. ऑब्विसली माझं सुषमा मॅडम आणि निलेश सर यांच्याकडून पण माझी अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर पीएचडी व्हावी. डॉक्टर वाडे सर पहिल्यापासून इथे जॉईन झाले त्याच्या आधीपासूनच ते, त्यामुळं काही जेव्हा एकदम गहन विषय असतात मी सरांना बोलवूनच सरांबरोबर मी चर्चा करत, कारण तो एक अप्रोच असतो, तो एक दृष्टिकोन असतो. शेवटी ज्ञानानं हा फरक पडत जातो. आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगेन की ज्ञान मिळवत जा. असं काही नाही की आता काही जणांना मी म्हणते की तुम्ही बीएडला लास्ट इयरला तुम्ही एमएड करा, आपल्या डीएसएमच्या मुलांना म्हणते एमएड करा, काही जण नको मॅडम थकलोय म्हणताय की तुम्ही. थकणं काय असतं सांगा, ज्यावेळेस आपण मानसिक, मी आणि सरांनी आता सांगितलं की प्रेरणा म्हणजे त्यांचं शेवटी एक्सपिरियन्स प्रत्येकाचा, इथे सभागृहामध्ये बसलेला प्रत्येकाचा एक्सपिरियन्स हा वेगळा असणार आहे, लक्षात घ्या. पण मी तुम्हाला मोटिवेशन म्हणून नाही, परंतु मी खरी गोष्ट तुम्हाला सांगते. माझी डॉक्टरेट अवॉर्ड झाली. डॉक्टरेट अवॉर्ड झाल्यानंतर मी असा विचार केला, कारण त्याच्या आधी माझं कंटिन्यू शिक्षण होतं. डॉक्टरेट अवॉर्ड झाल्यानंतर अनेक जणांना, कारण मी सेट होते, डबल नेट होते, मला JRF मिळालेली होती, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. बरेच जणांना असं वाटलं की आता डॉक्टरेट झालं संपलं, पण मी डॉक्टरेट झाल्या मी LLB ला ऍडमिशन घेतलं. टाळ्या का वाजू नका. मी तुम्हाला का सांगते याची भूमिका तुम्हाला सांगते. मी LLB झाल्यानंतर आता बऱ्याच जणांना वाटलं तर मॅडम काय प्रॅक्टिस करतील ना LLB झाल्या, पण LLB झाल्यानंतर मी LLM केलं आणि मी फॉरेन्सिक मध्ये LLM केलं, ह्याचा मला जास्त अभिमान आहे, कारण सगळ्यात अवघड विषय मी निवडला आणि ते स्पेशलायझेशन घेऊन मी LLM केलं. आता मग बऱ्याच जणांना आणखीन असं वाटलं LLM झालं तर संपलं. आता मी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन करते आणि मी एकदा पीएचडी केली, मी आता लॉ मध्ये सेकंड पीएचडी करणार आहे. मी याच्यासाठी सांगते की भले मला उद्या मरण आलं तरी चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. मी जेव्हा मरेन तेव्हा मरेन, पण जेव्हा मी मरेन तोपर्यंत मी शिक्षण घेणार आहे, हे मी ठरवलं. याचं कारण सांगते की ती एक वैचारिक प्रगल्भता येते. कोणतेही विषय असू दे, त्या विषयांवर आपलं कमांड येतं, एक दृष्टिकोन मिळतो आणि दृष्टिकोन हा आयुष्यामध्ये खूप महत्वाचा. समस्या सगळ्यांना येत असतात, त्या समस्यांवर मात आपण केली पाहिजे. तुमचं मला माहिती आहे की आधी आता मुली जॉईंट फॅमिलीमधल्या, फॅमिली सांभाळावी लागतं, नोकरी करावी लागतं, सगळं करावं लागतं. सरांनी सांगितलं की बायकोला पुढे आणण्यासाठी सर प्रयत्न करतात. अनेक नवरे असे असतात की जे बायकोला पुढे आणण्यासाठी प्रयत्न करतात, बायको पण नवऱ्याला पुढे आणण्यासाठी प्रयत्न करतात. सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं सामंजस्य ठेवून, कधी कधी सर ह्या गोष्टी सगळ्या काही प्रत्यक्षात येत नाही, कारण त्याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात. पण तुम्ही मात्र इंडिव्हिज्युअली, आज या सभागृहामध्ये 90% महिला आहेत, बरोबर आहे ना, पण तुम्ही कशासाठी, तर आपला आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यासाठी, आत्मसन्मान जागृत होण्यासाठी आपण शिक्षण घेतलं पाहिजे. आपण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो, त्यांना आदरातीर्थी मानतो, पण त्यांनी आपल्याला ही शिकवण दिलेली आहे. त्यांनी स्वतः इतके परिश्रम घेतले आणि त्यांनी शिक्षणाची संधी आपल्याला, म्हणून आज आपण सभागृहामध्ये बसलेलो. म्हणून तुम्हाला सांगते, कुठलीही परीक्षा द्या, त्याला त्रास आहेच, तुम्हाला त्रास सहनच करावा लागणार आहे. त्रासाशिवाय कोणती गोष्ट सहज होत नाही, पण त्रास सहन केल्याशिवाय तुम्हाला सहज पद्धतीने एखादं ध्येय साध्य करता सुद्धा येणार नाही. म्हणून टीईटीचं पण पेपर भले अवघड. आता सागरिकाचं मला कौतुक असं वाटते की सागरिकाच्या मागे इतका व्याप होता की टीईटी नको म्हणून काय तिने भरपूर प्रयत्न काय केलेले, ती कोर्टात गेलेली आहे, काय केलेले आहे ना, पण ती आणि आज जेव्हा ती मला मॅडम मी टीईटी पास झाली, म्हणजे तिच्या डोळ्यात जी चमक होती, जो आनंद होता,
तो अगदी वाखाणण्यासारखा होता. आणि शिक्षकाला काय आहे, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद आणि त्यांचं जे हास्य आहे हे सगळ्यात महत्वाचं. आणि मला तरी खूप आनंद होतो की जेव्हा एखादा विद्यार्थी सांगतो ना, आता काल जेव्हा कॉन्व्होकेशनचा कार्यक्रम होता तेव्हा आपली बीएडची एक विद्यार्थीनी डॉक्टरेट डिग्री तिने मिळवली आणि ती तिथे भेटली की मला डॉक्टरेट. विचार करा आम्हाला किती आनंद झाला असेल की आपलीच एक विद्यार्थिनी तिथे येते डॉक्टरेट पदवी घेण्यासाठी. आणि मला खूप आनंद आहे की या काही वर्षामध्ये जवळजवळ आपल्या 9 ते 10 विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट मिळवलेले आहे एमएड झाल्यानंतर. तर ही कॉलेजसाठी किती अभिमानाची बाब आहे, कारण आपण डॉक्टर म्हणजे घडवतोय. आपण ती डिग्री न देते, आपण ते घडवतोय. म्हणून तुम्हाला सुद्धा सांगेल भले प्रोसेस आता ऑब्विसली यंत्रणा बदलते, शिक्षण यंत्रणा बदलते, सगळं खूप अवघड होत जाणार आहे. पण तुम्ही जर त्या प्रवाहामध्ये टिकला नाही ना, प्रवाह तुम्हाला बाजूला करून देतो. म्हणजे पाण्याचा प्रवाह असतो, मग मध्ये इमारत पूर आल्यानंतर वगैरे इमारती असू देत, मोठे मोठे खडक असू देत, काय त्याला सगळ्याला छेदून ते पुढे जातं. मग प्रवाहाबरोबर तुम्ही जायला शिकलं म्हणजे प्रवाहाच्या पुढे गेलं पाहिजे. जर तुम्ही त्या प्रवाहातून बाहेर एकदा पडला की तुम्ही बाहेर पडता. म्हणून मी मुलीला म्हणते, मुली बऱ्याच म्हणतात गॅप घेतो मॅडम, अजिबात शिक्षणातून गॅप घेऊ नका. एकदा गॅप घेतला की तुम्ही आपोआप प्रवाहाच्या बाहेर पडता. म्हणून हा गॅप नाही घ्यायचा. म्हणून त्याच्यावर चला काहीतरी टक्के टोनपे खावे लागतील, पण त्याच्यातून आपण पुढे जायचं असतं. सो त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. पीईटी उत्तीर्ण सगळ्या विद्यार्थ्यांचं खूप अभिनंदन, सेट झालेल्या विद्यार्थ्यांचं खूप अभिनंदन. आम्हाला सार्थ अभिमान आहे की असे विद्यार्थी आपल्याकडे आहेत. आणि म्हात्रे सरांचं खूप कौतुक करते मी, कारण समय सूचकता ठेवून अशा पद्धतीनं त्यांनी सत्कार ठेवले, त्याबद्दल त्यांचं खूप अभिनंदन. मी त्यांना म्हटलं सर तुम्ही कुणाला विचार, कारण हे असं असतं की बरेच तुमची मानसिकता कुणाचीही नव्हती, सगळे घरी जाणार होते. मग हे आपलं कधी व्हायला पाहिजे होतं, सकाळी व्हायला पाहिजे होतं. जेव्हा आपण आलो तर सकाळी उपस्थिती किती कमी होती, बरोबर आहे. तर या गोष्टी पण फॉलो, तुम्हाला उगाच स्ट्रिक्टली काही सांगायचा हा माझा हेतू नाही, पण काही गोष्टी नियोजनात झाल्या पाहिजे. 22 फेब्रुवारी ही आपल्या कल्चरलची आपण तारीख फायनल करतो. रविवार आहे, 22 फेब्रुवारी रविवार आहे. मला सगळ्यांचा अटेंडन्स पाहिजे. तुम्ही तुमचे पालक 1-1, 2-2 जण सोबत आणायचं आहे तुमच्या, कंपल्सरी. तुम्ही काय करता, कुठले डान्स, हे ते. आणि तुम्ही डान्सला पुढे गेल्यानंतर सभागृह रिकामं नको राहायला, म्हणून तुम्ही तुमच्या पालकांना घेऊन यायचं आहे. डान्सची सगळ्यांची प्रॅक्टिस चांगली झाली पाहिजे. काही डान्स मी बघितले अतिशय सुंदर. TSMच्या बाबतीत मात्र मी नाराज आहे. मला माझं सॅटिस्फॅक्शन नाही. बीएड एमएडची आमची मुलं करतायत उत्साहानं, मला त्यांचं खूप कौतुक आहे. पण DSM बद्दल मला सॅटिस्फॅक्शन नाही आहे. हा मेसेज तुमच्या ग्रुपवर जाऊ दे. मार्क्सवर काही नसतं, पण एक कागद प्रवेशासाठी खूप गरजेचा असतो. तो कागद मिळवण्यासाठी प्रयत्न करा. इलिजिबल नक्कीच व्हा आणि अवघड असं काहीच नसेल. थोडेसे परिश्रम अजून. इथे फक्त एक लक्षात घ्या की तुम्ही कुठेतरी कमी पडला तर त्याच्यासाठी अजून प्रयत्न करा. नक्की तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. सगळं ज्यांचं इथं अभिनंदन करण्यात आलं त्यांना शुभेच्छा दिल्या, ते सगळे विद्यार्थी आणि माझा दोन्ही स्टाफ यांचं पण मी अभिनंदन करते. आणि माझा उर्वरित स्टाफ जो आहे, बाकीचा 3 स्टाफ, त्यांना पण मी विनंती करते की लवकरात लवकर तुम्ही सुद्धा रजिस्ट्रेशन करा. आणि तुम्हाला सुद्धा कुठल्या अवस्थेवर पठार अवस्था आली तर मी आहे तुम्हाला मोटिवेट करायला की सर करा. वाटल्यास तर तुमचे एका दुसरे चॅप्टर पण लिहून देईल, परंतु तुम्ही PhD करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तसंच होते, खूपसा फरक पडत नाही, पण जेव्हा नावासमोर डॉक्टर लागतं ना तर जरा बरं वाटतं. जरा काही दिवस वाटतं, नंतर काय हो सर, नंतर काही इतका फरक नाही. परंतु तुम्हाला सांगते की आपले फॅमिली मेंबर वगैरे आहे ना, म्हणून मी सुषमा मॅडम, अडसुळे सर आणि गायकवाड सर तिघांना पण सांगते लवकर तुम्ही रजिस्ट्रेशन करा. तुम्ही लवकर डॉक्टर व्हा. येत्या 2 बॅच मध्ये असेच 2-3 बुके, 2च्या ऐवजी 3 बुके आम्ही ठेवू, है ना. म्हात्रे सरांना पुन्हा एकदा मी बोलवून घेईन सत्कारासाठी, किंवा तुमचे स्टेटस बघून त्यांना समजेल आणि मग ते सत्कारासाठी येतील. तर लवकरच तुम्ही पण डॉक्टर व्हायच्या शुभेच्छा देते. आणि या सभागृहामध्ये बसलेले पण अनेक जण विद्यार्थी असे घडावेत की काही दिवसानंतर त्यांच्या अनुपमा तुमच्या नावाच्या समोर डॉक्टर लागलं पाहिजे. मी ती वाट बघेन की डॉक्टर अनुपमा, तर माझ्यासाठी ती मोठी गोष्ट असेल. तर तुझ्यामध्ये कारण ते कॅलिबर आहे, तर तू नक्की प्रयत्न कर. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मॅडम.